खरं तर पाहता मला माझी उमेदवारी ही पहिल्यांदा त्यांनी माझीच उमेदवारी जाहीर केली. परत पहिल्यांदा मलाच AP फॉर्म दिला. पहिलं निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन देखील माझ्याच पहिल्यांदा माझ्या कार्यालयाचं झालेलं आहे. त्यामुळे माझ्यावर विशेष त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यामुळे माझी जबाबदारी वाढलेली आहे आणि मला या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने काही करून ही सीट आम्हाला जिंकावीच लागेल आणि ती आम्ही ठामपणे 1000% जिंकणार आहोत. या आमच्या भावना आहेत. तेच म्हटलं की म्हणजे त्यांनी सगळ्यांसाठीच मेहनत घेतली, सगळ्यांसाठीच हे केलेलं आहे. पण विशेष दादर विभागाला त्यांनी अधिक महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे आम्हाला तो प्राऊड फील करतोच आहे आम्ही. परंतु आमची नैतिक जबाबदारी देखील त्यामुळे वाढलेली आहे. काही करून आम्हाला 1000% ही सीट निवडून आणायची आणि ते आम्ही आणूच. सर, आव्हान आहे काही वाटत नाही. मी मुळात संघटक माणूस आहे. निवडणूक लढवणं हा पहिलीच माझी निवडणूक आहे. पण मी मुळात संघटक आहे का? मी खरं तर संघटक आहे आणि संघटन करणं, संघटन कौशल्याने संघटनेसाठी चांगली लोक तयार करणं हा जॉब माझ्याकडे गेले अनेक वर्ष होता. तो मी इमाने इतबार करत होतो. बरेचसे चांगले मोहरे तयार करून मी पक्षाला दिलेले आहेत. सो आत्ता मला त्यांनी सांगितलं की आता तुझी वेळ आली की तू स्वतः निवडणूक लढवायची. तर मी तयारी दर्शवली आणि मी आता लढवतोय. मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो. 2014 पासून सुरुवातीला आपल्याला ते गोड वाटत होतं, पण 2014 नंतर हळूहळू त्यांनी आपली नखं आणि दात दाखवायला सुरुवात केली. आणि आज अशी परिस्थिती आहे, लोकशाहीला सगळं मारक आहे. लोकशाही बाजूला राहून हुकुमशाही चाललेली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्ही पाहिलं बिनविरोध 8च्या 8 लोक बिनविरोध येतात. सगळ्या विरोधी पक्षाचे जे कोणी उमेदवार आहेत त्यांना साम दाम दंड भेद यांनी बसवलं जातं. हे काय आहे? म्हणजे तुम्ही एक मतदारांचा मतदान करण्याचा, चॉईस करण्याचा हक्कच मारून टाकताय. म्हणजे लोकशाही राहिली बाजूला, तुम्ही हुकुमशाहीकडे वाट चाललेले आहे. आणि त्याचंच ते प्रतीक आहे. तुम्ही आता जो उल्लेख केला आहे मर्डर होणं वगैरे, हे सगळे ते हुकुमशाही चाललेली आहे. जर आता आपण जागे झालो नाही, आपण भांडत बसलो तर आपला गुजरात होईल, जसं रावसाहेबांनी सांगितलं. जर आपण एकीने संघटित होऊन लढलो तर आपला महाराष्ट्र टिकेल. तर मला वाटतं की ह्या हुकुमशाहीला आपल्याला सगळ्यांनी, मराठी माणसांनी एकत्र येऊन जोरदार विरोध करणं गरजेचं आहे. तो आम्ही ह्या निवडणुकीच्या माध्यमातून करणार आहोत. हत्येच्या विरोधात काही कायदेशीर पावलं उचलली जाणार का? कारण हत्या झालेली आहे. बघा, हत्या झाली ते कायदेशीर पावलं तर पोलीस उचलतीलच. परंतु तो गेलेला माणूस परत येणार नाही ना. लक्षात आलं का? तो का गेला आणि कोणामुळे मिळाला, कशासाठी गेला, या गोष्टीवर आहे ना तुम्हाला तार्किक विचार करायला हवेत की अशा घटना वारंवार पुढे घडणार आहेत. जर या घडायच्या नसतील तर ह्या BJP सारख्या माजोरड्या लोकांना, ज्यांना माज आलाय, मस्ती आली आहे, या लोकांना जनतेने फेकून द्यायला हवं, हकलवून लावायला हवं, गेट आउट करायला पाहिजे. कळलं का? तर मला वाटतं की हे जनतेच्या हातात आहे आणि जनतेमध्ये ती एक भावना आता हळूहळू तयार झालेली आहे. दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे उत्साह देखील खूप छान वाढलेला आहे. मराठी माणसं एकवटत आहेत. त्याचा फायदा नक्कीच या निवडणुकीत आम्हाला होईल. मुंबईमध्ये उत्तर भारतीयांना आकर्षित करायला स्वतः अखिलेश यादव सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा येणार, सभा देखील होणार आहे. कसं पाहताय? मी तुम्हाला मुंबईमध्ये अखिलेश यादव कशाला, PM आपले पंतप्रधान मोदी सुद्धा येत आहेत. आता आपल्या भारताच्या इतिहासात साध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला भारताचे पंतप्रधान पहिल्यांदा येत आहेत. इतिहास आहे हा. त्यामुळे दोन बंधू एकत्र आल्यामुळे सगळ्यांचे धाबेदान आणलेले आहेत. सगळ्यांच्या ते आमच्या अस्तित्वाच्या गोष्टी करत होते, आता त्यांच्या अस्तित्व पणाला लागलेलं आहे. सो वेलकम करूया आपण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.